नमस्कार, शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्यांमध्ये स्वागत। राज्यातील 224 गावे दुष्काळ सदृश जाहीर। पश्चिम महाराष्ट्र 43, उत्तर महाराष्ट्र 94 तर मराठवाडा 79 गावांचा समावेश। शालेय विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहारात बेदाणा। शिक्षण संचालक गोसावी यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश। कापूस दरात तेजीचे संकेत। भारतीय कापूस स्वस्त, निर्यातीला जबरदस्त मागणी। राजापुरी हळदीला 13 ते 22 हजार रुपये दर। आवक वाढू लागल्याने चांगला उठाव, शेतकऱ्यांना दिलासा। हिरडा उत्पादकांना मदत मिळणार, मंत्री अनिल पाटील सुधारित प्रस्ताव देणार। मोहोळमध्ये शेततळ्यामुळे फळबाग क्षेत्रात वाढ। दुष्काळी स्थिती 2100 एकर फळबागांसाठी वरदान। उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात पहिल्यांदा वाढ। ज्वार, मूग, तीळ, भुईमुगाचे क्षेत्र वाढले। सोयाबीन, करडईचे घटले। 8 दिवस चालणार शेतकऱ्यांची धावपळ। यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र घटले। तळेगाव शेतशिवारात कांदा लागवडीची लगबग। दरमहा 90% साखर साठा न विकल्यास कडक कारवाई। देशातील सर्व साखर कारखान्यांना केंद्राचा इशारा। टोमॅटोच्या नावाखाली कांदा तस्करीचा भांडाफोड। नाशिकच्या निर्यातदारांचा 82 टन कांदा मुंबईत जप्त। तापमान वाढीची शक्यता, राज्यात ढगाळ हवामान। उन्हाचा चटका, उकाडा कायम। सुसाट वाऱ्याने ज्वारी आडवी। खानदेशात ढगाळ हवामानामुळे अन्य पिकांचे नुकसान। अवकाळीने पीक हिरावले, भरपाईसाठी जीव टांगणीला। शेतकऱ्यांना प्रतीक्षा, प्रशासनाने केली 1 कोटी रुपयांची मागणी। कर्ज काढून स्ट्रॉबेरी लावली, अवकाळीने घास हिरावला। शेतकरी आर्थिक संकटात, शासनाने मदत करण्याची मागणी। पांढऱ्या सोन्याला 4 वर्षातील निच्चांकी भाव, लागलेला उत्पादन खर्चही निघेना। शेतकरी आर्थिक संकटात। कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना बँकांनी पाठवल्या नोटिसा। सोयगाव तालुक्यात दुष्काळ स्थिती जाहीर करूनही निर्णय। जमिनीतील पाणी पातळी गेली खोलवर। रब्बी हंगामातील पिके आली धोक्यात। गल्ले बोरगाव परिसरात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती। अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।